घे. नमस्कार. तर आज आपण मेथीचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहेत. तर त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते दाखवते मी तुम्हाला. तर चला बघूया. नमस्कार मंडळी, आज माझ्या मम्मीची आई आली आहे वास्त्यावरून. तर आज आम्ही बनवणार आहे स्पेशल मेथीचे लाडू. त्याच्यासाठी काय काय लागते हे आपल्याला आई सांगणार आहे. तर काय काय घेतले ते आता आई दाखवते. आम्ही दाखव. मनुका घेतलेले आहेत, काजू घेतलेले आहे, बदाम घेतलेले आहे, सूर्यफुलाचे बी घेतलेले आहे, काळे मनुका, काळे मनुका, वेलची, हे डिंक आहे, खारीक, खारीकची पूड आहे, हे आहे असल बी आहे. तर हे आता आम्ही सगळं बारीक करून घेतात आणि गहू भाजून घेतले आहेत. ते मी चक्कीमधून दळून आणले आहे. त्याच्यातच मी हे टाकलं आहे, मेथी भाजून टाकली आहे. तर मेथीचे बनवणार आहेत लाडू. तर हे बघा, चला आता सुरुवात करू. आणि तुपामध्ये करणार आहे. तर तुपामध्ये बनवणार आहेत आम्ही लाडू. आणि हे गूळ पण घेतला आहे, 1 किलो आहे गूळ. आणि इकडे आई बारीक करायला लागली आहे, आणि इकडे माझा प्रजू मला मदत करतो, काजू कापायला, बदाम कापायला. बघा कसा मदत करायला. तर इकडे पीठ घेते काढून ह्याच्यामध्ये परातीमध्ये दळून आणलेला. हे बघा. तर इकडे हे बघा तूप आहे, ते थोडं आईने गरम करायला लावलं आहे. तर आमच्या गावावरून आणलेलं तूप आहे, हे बघा. तर आता हे पीठ आहे ना काढून घेतलेलं आहे, हे आम्ही तुपामध्ये भाजून घेणार आहेत. तर हे बघा तूप विरघळून घेतलं आहे. तर हे आता पीठ आहे, हे आई घेते टाकून तुपामध्ये. जेवढं तूप असेल जास्त तेवढं लाडू ओळायला मस्त होईल. तर आईने हे टाकून घेतलं. पकड नाही का. तर एवढं पीठ टाकून घेतलंय. तर एवढं पीठ टाकून घेतलं ना, आता मिक्स करते तुपातच. मीठ टाकलेलं नाही ना. मीठ पण घ्यायचं टाकून चवीपुरतं थोडंसं. तर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. तर हे बघा, डिंक असा मस्त फुलायला लागला आहे. आणि डिंक मस्त असा तळून घ्यायचा तुपामध्येच. तर बघा डिंक आता ह्या पिठामध्येच घेतला आहे टाकून. तर मस्त असा. A few moments later. तर हे आईने सगळं आता मिक्स केलं आहे. तिथं मीठ पण टाकलं आहे, सगळं भाजून घेतलं. आणि हे डिंक आहे तो पण तळून घेतला आहे. तो आता व्यवस्थित असा फोडून घ्यायचा आहे. आणि हे ड्रायफ्रूट्स आणि गूळ आहे, हे बारीक करून घेतलं आहे मी. तर हे सगळं मिक्स करतो ह्याच्यात. बघा असं मिक्स करून घ्यायचं. गूळ पण बारीक केलेलं आहे. तरी पूड आहे ती पण तर इकडे सगळं मिक्स करून घेतले आहे. जे ड्रायफ्रूट्स घेतलेले ते पण मिक्स केले, डिंक, गूळ सगळं मिक्स केलं आहे. आणि आता आई लाडू वळवायला लागली आहे. तुपाचं प्रमाण जरा जास्तच घ्यायचं, म्हणजे लाडू व्यवस्थित वळतात.
तर हे बघा आई आपण वळवायला लावलेत. तर हे बघू शकता लाडू कसे आई वळवायला लागले. तर असे वळून घ्यायचे लाडू. चला आता सगळे लाडू वाळवून घेतो आणि नंतर भेटतो तुम्हाला. A few minutes later. तरी हे बघा हे पण आमचे लाडू तयार झाले आहेत. बघा मस्त असे. कशी वाटली लाडू बनवलेली रेसिपी नक्की. तर आज बनवलेले मेथीचे लाडूची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नव्या एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.